अरे गोपी व्यापारी पेटला डायरेक्ट वाटलं भाऊ भेटला गोपी शेट मार्केटला आला ना झाला काय भाव चालू आहे आम्हाला 28 नग मोजून काढ तुला 3 महिन्याची उचल ऑलरेडी दिलेली आहे पगार दिला नाही का उपकार नाही केला मरण्याचं काम करून घेतोय तू माझ्या आभार मान तुला गावात कुणी कामाला ठेवत नव्हतं गोपी शेटनी तरी तुला गेलो कर खाली 21 किलो माप मोजून घ्या आले यंदा मार्केटला भेंडिंगावर चांगली जायला लागले हो तुम्हाला सांगतो शेतकरी राजा काय कमी वाटला काही लोक एसी मध्ये हिंडत नाही आज भेंडिंगावर एसी मध्ये यायला लागली घे खाली करून लवकर तुम्हाला जे अक्षरशः सांगतो आपल्या बाळवणीत मार्केट झाल्यापासून मुंबई पुण्याला जायची गरज नाही 5 वाजता कामावर सुटले का लोक डायरेक्ट आपल्या मार्केटला माल घेऊन येतात गावाचं एवढं झालं बाकी काय नाही मार्केट झाल्यापासून गोपी शेठ तुमच्याकडेच माल येतोय अहो येतं काहीच नाही अजून थोडे दिवस जाऊ दे महाराष्ट्राला काना कोपऱ्यातून लोक माल घेऊन गोपी शेट खेळतील एवढं नामांकित मार्केट झालंय आपलं शेठ काय सांगू शेठ तुम्हाला अक्षरशः कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं शेतकऱ्यांचं आपल्या नुसतं प्रेम बघून आहे ना हॅलो गोपी शेठ गवारीचा भाव काय अजिबात टेन्शन घेऊ नका ज्याची मार्केटमध्ये हा गवारी 1 नंबर त्याच्या गवारीला भाव भेटन डायरेक्ट 100 आलो 2-4 पोते घेऊन बरोबर चालतंय या 10-12 पोते घेऊन या डायरेक्ट चालतंय येऊ का शेठ काय नाव ठेवता माझ्या प्रेमाला अरे मिस्टर यार डोक्या पडले काय तुम्हाला 2 फुटाची खिडकी सांगितली होती कुशाल 3 फुटाची केली 2 लिटर जास्त गेले ना गोपी शेठ 15 दिवसात माझं काम क्लिअर पाहिजे पुढच्या 15 दिवसात माझी पूजा आहे 15 दिवसात काम पूर्ण पाहिजे कुणी ठेवलं होतं इथं काय मशीन आहे काय गोपी शेटने ठरवलं एका दिवसात तुमचं घर बांधून दिले आता पगाराच्या नावाने रुपया तुम्ही घेत नाही मिस्त्री वायतकले काम सोडून पळायला लागले गोपी शेट इमानदार मिस्त्री म्हणून टिकला भाई तेरे को जाओ पाय नव्हता हाताने दप्तर माझ्या पाठीवर तवा आले परिस्थिती वज माझ्या डोक्यावर उस दिन मेरी परिस्थिती इतनी गंदी था ना मैं ना पानी में भाकर चुर के खाता था भैया 570 रुपये हाजरी तेरे को कितना है मग काही लोकांचे घर बांधले जातं काय सरकारला किंवा नाही का मला घरकुल तर मंजूर करून द्यावा गोप्याचा काही लोकांचे बंगले बांधण्यात चालले अरे माझ्या साईडवर कामाला येणार होता विसर घेतला आणि इकडे येतोय कामाला बरं झालं मला पोरांनी सांगितलं नाही तर तू सापडलाच नसता अरे तुम्हाला गोप्या एवढं वाटलं काय असता अरे 2 कोटी रुपयाचे गोपी शेट कामं घेतोय तुम्ही 200 रुपये सर देऊन गोप्याला एका घेता टाकू काय डोक्यात कोरं परत येऊ लोक माझ्या नजरे मोर निघता लिथून अरे तुम्ही बावळा काय एवढा काम चुकार बनता ओ भाई अरे याच्या सिमेंट कसं काय जास्त पडले ठेकेदार माझ्या नावाने वर हॅलो काय आमचं काम अजिबात तुमचं काम जमणार नाही तुमची झोपडी बांधायची असं नव्हते बांगला बांधायचं असं गोपी शेट 6 महिने बुकिंग आहे डायरेक्ट अरे गोपी मिस्त्री काय किरकोळ वाटलं काय अक्षरशः दुपारच्या बिल्डिंग गोपी शेटच्या हाताने बांधून ठेवतात अरे लोकांनी शिलालेख मध्ये गोपी शेटचं नाव करून ठेवलंय आयला पर का त्याच्या गटुड्यापासून तर सिमेंटच्या गोळीपर्यंत सारच मला करावं लागते मालक पगार वाढी ना काहीच व्हायना जाऊ दे शेवटी आता काय मालक व्हायचे म्हणलं कष्ट तर करावंच लागणार ए भैया गोणी लेणीचे अरे तुम्ही काय बावळा डोळा काय अप्पा अरे तुम्ही गावात पाहुणे काय मला विचारून आता का अरे सरपंच गावात काय चाललंय सरपंच आवाज नाही तर गावातलं मतदान कमी व्हायले अरे काय आलं अरे यांनी अमेरिकेच्या माणसाला फसवलं अरे लोकाला फसू तर तुम्ही मोठे झालेत लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही कसं वागता अभ्या तोडचा बळून बोली कोणला फसावलं गोपी शेटच्या रक्त नाही अरे यो माणूस अमेरिकेहून आला माझ्या घरी मेस लावली 10,000 रुपये मी घेतले मी पैसे खाऊन बसलो आता आपल्याच घराला कुलूप लावून गेलं माही काय चुकी अरे यांच्या घराने भाकरी आहे का मठ्ठा गरीब गोपी हे गोपी व्हॉट आर डुईंग नाव तू तर गप्पाच बस तुला सकाळी सांगितलं होतं आप्पा घरी नाचल्यावर तुला भाकर नाही भेटणार तरी येस करीत होता ना आता गावातले लोक आणले काय मला आणाय अरे काय बघता टाका याला गाडीत आज याचा निर्णयच करून टाकतो आप्पा कुठे वाचवा अभ्या तू सोडला सरपंच